तर असा काही विषय आहे तर त्याला आपण बोललोय तसं की तू दुकानात काय हो जा बाबा घरी जा, घरी बस जरा बायको जवळ, काय विषय काय नाही बघ. तिथंच होतो भाऊ मी, आता माझे सगळे काम बंद आहे. अरे हो बाबा पण दुखा लागलं तू काय करशील आपल्या दुकानापासून. आणि माझ्यासोबत इकडे कोमल पण आहे, कोमल पण विचारू लागली होती. कोमल परत एकदा विचारणे तिला, ती फोनवर बोलू लागली ती मम्मीला आता म्हणते मग आधी बी येऊ शकतं नंतर बी येऊ शकतं. नाही जेवढं पोषण ते बा तेवढं चांगलं आहे, वजन भरणं चांगलं. नमस्कार, कशा आहात तुम्ही? मजेत ना? स्वागत आहे सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये. तर आज काय विषय आहे ते तुमच्यासोबत शेअर करतो. तर मी आहे शॉपमध्ये आणि आज आपल्यासोबत आहेत रामभाऊ. तर विषय काय झाला माहिती का, मी यांना म्हटलं की अहो तुम्ही दुकानामध्ये कशाला आलेत, म्हणजे कशाला म्हणजे का आलेत, कारण की सध्या तुम्हाला माहिती आहे 2-1 दिवसाचा टाइम दिला होता ना, ऑलमोस्ट 2 दिवस होत आहे. तर तू दुकानात काय करतोय बाबा, आलटून पलटून आपण घरी थांबूया, कारण की घरी गरज पडू शकते. दादा पण घरी नसता कधी कधी. तर त्याला तसं बोललो. तर आता तो घरी जायला निघलेला आहे. म्हटलं चला थोडासा व्हिडिओ घेऊन तुमचं शेअर करूया, काय मिळेल काय नाही सगळं काही तुम्हाला या व्हिडिओत कळणार आहे. सर्वात आधी सगळ्यांना थँक्यू सो मच, तुम्ही परीच्या व्हिडिओला खूप सारं प्रेम दिलं आणि खूप छान वाटलं मला बोरणांचा व्हिडिओ बघून. तर इकडे आहे रामभाऊ. का हो तुम्ही कशामुळे आले दुकानामध्ये? म्हटलं आता गोळ्या गिळ्या दिल्या डॉक्टरांनी, हा गोळ्या गिळ्या घेतल्या, रोहिणी आराम करेल. म्हटलं मग मी एक चक्कर मार. तसं नसतं रामा, आपल्याला सांगून होणार आहे का कधी? दादा घरीच आहे. दादा अरे दादा कोण होईन का हँडल? आता मला तू सांग, इकडे बघा मित्रांनो, इकडे आता रामा सोडून दिला तर निरंजन आहे, सोनू आहे, सुदर्शन आहे आणि मी पण आहे. आता आम्ही सगळेजण असताना रामभाऊची गरज आहे का दुकानामध्ये? तरी देखील दुकानात येऊन बसतं. यांना घरी बसायला पाहिजे की नाही? आता रामभाऊचा विषय आता तुम्हाला स्पष्टपणे सांगून देतो काय विषय आहे. तर रामभाऊचा विचार असा आहे की जी डिलिव्हरी आहे ती नॉर्मल झाली पाहिजे. आता ते आपल्या हातात नाही आहे, ते डॉक्टरांच्या हातात आहे. तर आपण जे आता परत बोललं का 6 तारखेला या म्हणे. तर 6 तारखेला दवाखान्यात ते डॉक्टर काय म्हणे या गोष्टी होतच राहते म्हणे, तुम्ही जास्त लोड घेऊ नका. हा त्यांना ते ऐकलं, मी गोळ्या गिळ्या खाल्ल्या, आराम करायला ती म्हणलं, मग मी जाऊन. अरे तर असा काही विषय आहे तर त्याला आपण बोललोय तसं की तू दुकानात काय हो जा बाबा घरी जा, घरी बस जरा बायको जवळ, काय विषय काय नाही बघ. तिथंच होतो भाऊ मी, आता माझे सगळे काम बंद आहे. अरे हो बाबा पण दुखा लागलं तू काय करशील? आपल्या दुकानापासून किती दूर आहे दुकान? 10 मिनिटं तरी लागतात, 15 मिनिटं तरी लागतात. सांगेल आई पण आहे घरी आणि वहिनी पण आहे, आणि तिची आई पण जास्त लांबणार लगेच येईल. आणि मी तर आहेच बाबा, मान्यच एक रिंग बी आली मी लगेच निघतो. लिहिलं अंतर थोडी जवळच आहे म्हणून आलो मी. आता रोहिणीची डिलिव्हरी नॉर्मल होईल का सिझेरियन हे माहिती नाही. जरी सिझेरियन झाली तरी देखील आम्ही मॅनेज केलेलं आहे आणि नॉर्मल झाली तर उत्तम, सोन्याहून पिवळं. काय म्हणले ते म्हणे गरम पाण्यात पाय तिचे पाय दुखायला लागले ना, मीठ टाका म्हणे त्याच्यात थोडं आणि तिचे पाय थोडीशी मसाज करून द्या. मग दिले ना काल करून. आज आता रात्री परत आणि तुला चक्कर मारा म्हणे, म्हणजे फिरू द्या थोडं, म्हणजे बसून नका टू. तर रात्री एक चक्कर मारतच असतो. हा आणि आता मला वाटतं चक्र मारणं बंद कर. थक लागायला, दम लागायला ना, दम लागायला ना. झालं आता 2-1 दिवसात होऊ शकते डिलिव्हरी. तर माझं असं सजेशन राहील रामभाऊ की तुम्ही रोहिणीला जे आहे ती माहेरी पाठवून द्या आता डिलिव्हरी झाली की आरामासाठी. कसं माहिती भाऊ, तिच्यावर म्हणजे जास्त लक्ष ठेवणार कोण नाही. मम्मी नाही तिची मम्मी बाहेर असते आणि तिची बहीण आहे, पण तिच्या बहिणीकडून काय कळवय. आणि तिची आई बी नेत म्हटली मला, तुमचं घर काय आणि आमचं घर काय, उलट तुमच्या घरी 2-3 हे म्हणजे ध्यान ठेवणार, म्हणजे व्यवस्थित आहे सगळं, तुमच्याकडेच राहू द्या म्हणे. हा ठीक आहे, पण तुला तर माहिती आहे ना आता किती केलं सासर माहेर असतंय, तिचा आराम होणार नाही. कोमलचं काय झालं तेच झालंय ना. ते जाऊ दे, सासर गिसर काही नसतं, मनाची गोष्ट राहील. काय बाबा आता मी काय बोलणार याच्या व्यतिरिक्त. आपण आपलं काम करत राहायचं एवढं आहे. ते सासर गिसरचं काही विषय नाही आहे, फक्त आपल्याला तिची काय इच्छा आहे रोहिणीची काळजी घ्यायची. रोहिणीची काय इच्छा आहे? रोहिणीची काय विषय, ते म्हणते इथंच राहायचं. थांबू मग इथं जाऊ दे आता काय.
ती खुश राहिली पाहिजे बस, कुठं फिरव. तेवढं आहे. बघू आता काय होतंय काय नाही. तर हा विषय काय झालाय माहिती का, आम्ही ते इथं जे हॉस्पिटल आहे ना, आता त्या हॉस्पिटलचं नाव घेत नाहीये. रोहिणीची ट्रीटमेंट पण तिथंच चालू आहे त्या हॉस्पिटलला. परंतु मला काय वाटतंय माहिती का रामा, तुला बघ काय वाटतंय तू सांग, पण माझं गायडन्स किंवा माझा अनुभव तुला सांगतोय. चाललो मी घरीच चाललो. हा, पण त्या हॉस्पिटलमध्ये नाही का, तिथं डिलिव्हरी नाही करायला पाहिजे आपण. करून मग आता कारण की काय झालंय माहितीये का, टायमावर डिसिजन घेता येतं ना. हा, तिथं मला असं वाटतंय की तिथं ते सिझरिनच करते, नॉर्मल होऊ देणार नाही. आणि प्लॅनिंग करून ठेवली. हो, तर मला असं वाटतंय की आपण काय करूया माहिती का, एखाद्या दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ. आता हॉस्पिटलचं नाव काय सांगत नाही ते सांगतोय तुम्हाला. कारण की कधी कधी काय होतं ना, आम्ही एखाद्या दिवस ॲडमिट वगैरे असलो ना हॉस्पिटलला, तिथं आमच्या जालन्यामधले काही जे लेडीज आहेत म्हणजे ते यायला पाहिजे भेटायला, तसं काही नाही. पण त्या हॉस्पिटलवाल्यांना त्रास होतो. तसं मागच्या वेळेस तर झालं नगरला, मी नगरचं हॉस्पिटल सांगितलं होतं, तर तिथं बऱ्याचशा लेडीज आल्या होत्या. पण त्या गोष्टीमुळं ते हॉस्पिटलवाले आम्हाला बोललेत एकदा, त्यामुळे मी हॉस्पिटलचं नाव नाही सांगत. परंतु मला असं वाटतंय की हॉस्पिटल चेंज करायलाच हवं. आणि त्यामुळं मी बघतो आता हॉस्पिटल दुसरं जिथं नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकते. हो, तू जा घरी आता. तो जातोय, मी बघतोय दुकानामध्ये काय मिळेल काय नाही. तू घरीच थांब, बाहेर जाऊ नको फिरायला. हा, आणि पिऊकडं परीकडे पण लक्ष ठेव, काय विषय काय नाही. तर बघू आता डिलिव्हरी कधी होती, काय होती, कशी होती. तसं तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत कनेक्टेड राहणारच आहे. आणि स्वामी बघा माझ्या मागच आहे. ते म्हणतात ना, भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे, तसं ते नेहमी माझ्या पाठीशी असत आहे, माझ्या पूर्ण फॅमिलीच्या पाठीशी असते. आणि तसं सगळ्यांच्या पाठीशी राहायला पाहिजे, कोणाचंच वाईट नाही झालं पाहिजे. सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आनंद असला पाहिजे असं मला वाटतंय. तर असा काही विषय आहे. तर चला मी काय करतो आता, घरी गेलो मग तुम्हाला भेटतो. ओके. रात्रीचे 11 वाजले. काय केलं तू रोहिणीला विचारलं का नाही? केस नीट कर ना बाई, तारच उभं राहिली सगळे. तिची केवळ केस तेव्हा ड्रेस नीट कर तिचा. काय कमाल रे बाबा माझ्या घरात. तर विषय काय झाला, हिनं रोहिणीचे जरा कंबर दुखू लागले आहे ना. हा, रोहिणी जरा कंबर दुखू लागलं तर आईनं विचारलं तिला की जायचं का दवाखान्यामध्ये. तर ती नाही बोलली सध्या, पण तिचं कंबर दुखतंय. आता रात्री परेशान करते का काय माहिती आता. आणि माझ्यासोबत इकडं कोमल पण आहे. कोमल पण विचारू लागली होती. कोमल परत एकदा विचारून तिला, ती फोनवर बोलू लागली ती मम्मीला आत्ता. ते असं सध्या कधी कधी ते मला समजतच नाही रोहिणीचं. काय एवढं लवकर डॉक्टरांना 2 दिवस सांगितलेच होते ना आपल्याला. हा, पण तारीख 25 तारीख दिली ना. एवढं लवकर आज थोडीच थोडं जास्त बाळ राहिलं, आज थोडीच आहे. जास्त दिवस बाळ राहिलं तर पण जेवढी तारीख दिली तेवढी तवा थोडीच होत असते. आता खूप साऱ्या लेडीज काय होता सुरुवातीला. अगं खूप साऱ्या लेडीज आहे ज्यांना ती तारीख दिलेली असते त्या तारखेला होतच नाही. कोणतीच नाही होत. माझी नाही झाली, कोणाचीच नाही झाली. मग तू कशी म्हणते मग, आधी बी येऊ शकतं नंतर येऊ शकतं. नाही, जेवढं पोषण ते बाळ तेवढं चांगलं आहे. वजन भरणं चांगलं, तेवढं आहे म्हणा, वजन वगैरे चांगलं भरेल ती गोष्ट ओके. आज रामभाऊ सोबत तेच डिस्कशन करतो तुम्ही की घरी जा. त्याला तेच म्हणू लागलो होतो, रामभाऊला तेच म्हणू लागलो होतो घरी थांब म्हटलं होतं तू, नाही तर मी थांबतो. दुकानामध्ये येत होता ना तो, त्याला म्हटलं 2-4 दिवस घरीच थांब जरा रात्रीच्या टायमाला. तर त्याला जरा वाईट वाटतंय या गोष्टीचं की भाऊ असा कसा म्हटला. बघा रात्रीच्या टायमाला राहायला पाहिजे. रात्रीच्या म्हणजे दिवसा बी म्हणतोय मी. दिवसा कोणी रिक्षा आम्ही बोलू शकतो. संध्याकाळी तिला धीर द्यायला तरी असले ना, मग आपण रिक्षा बोलू शकतो, दादा बोलू शकता. तिला धीर द्यायला असले ना ते बस. आत्ता रामभाऊ आले बघा, 11 वाजायला लागले. 11 वाजले. तर आमचा विषय कसा आहे माहिती का, की सध्या मुलगा हो का मुलगी हो हे काही विषय इम्पॉर्टंट नाहीये. कसं होईल तर ते जरा विषय येतोय डोक्यामध्ये. पण बघू आता काय होते काय. हा ना, जन्म देणं म्हणजे दुसरा बाईचा जन्म देतो. तिला विचार परत एकदा जाऊन तू. हा, मी जाणार तेच विचारणार. खाली झोपते ती, खाली नाही वरती झोपते. ऐकतच नाही बाबा. जरा किती वेळा सांगितलं कोमल, तिला सांगून आले आईनं म्हणलं किती काय झालं तरी तिला तुमच्या तिथे झोपा. आज तरी खाली झोपा म्हणा. आता
खाली झोपा म्हणलं नाही का? आणि आवाज द्या म्हणलं आम्हाला. आम्हाला सांगता नका जाऊ म्हणलं. नाही नाही, न आणि सांगतो काल कधी जाते ना. परवाच मला स्वप्न पडलं 5 वाजता तुम्ही नाही का पहाटे उठले होते जायला फिरायला हा. की म्हणलं आपल्याला सांगता की नाही म्हणलं दवाखान्यात चौघे तसं कसं करते बरं कोमल? घरातल्या लोकांना सोडून जाते ना का? नाही पण जाऊ शकते ना अचानक दुखायला लागलं ए, तर सांगता. मला न सांगता जाईन का मला? नाही तसं स्वप्न पडलं आणि झालं मला. मग मी आवाज घेतला तिचा म्हणलं पंखा चालू आहे यांचा काय टेन्शन नाही न सांगता नाही जाणार ती. मी आईला म्हणलं मला स्वप्न पडलं म्हणलं आम्हाला सांगता गेले तुम्ही. उद्या 2 वाजेपर्यंत येईल हा व्हिडिओ. आता हे आम्ही रात्री शूट करतोय. सकाळचं काही अपडेट असलं शॉर्ट व्हिडिओ म्हणून तुम्हाला कळवेलं तसं मी नाही का? काय करता काय नाही दुखत असते या महिन्यात हां तिचे पहिलं आहे ना. हां बघू आता काय होतं. तर चला तुम्ही आता हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. हे कोमलचा जरा विषय होता म्हटलं चला थोडा शूट करूया. तर चला मी व्हिडिओचा एंड करतो आणि बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. मी भेटतो नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.